देवलापार येथे धरणं आंदोलनास माजी मंत्री राजेंद्र मुळक यांची भेट. मानववाघ संघर्ष विरोधात देवलापार परिक्षेत्र जनहित संरक्षण समितीचे धरणे. कन्हान देवलापार येथे 17 मार्चला मानववाघ संघर्ष विरोधात देवलापार परिक्षेत्र जनहित संरक्षण समितीच्या वतीने 12 मार्च पासून सुरू असलेल्या भव्य धरणं आंदोलनास माजी मंत्री माननीय राजेंद्र मुळक यांनी भेट दिली व आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. परिसरात वाढलेल्या वाघांच्या धोक्यांमुळे निर्माण झालेली भीती, शेतकरी व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचे प्रश्न याबाबत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. या संदर्भात प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामस्थांचे प्राण व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी ठोस निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचं मत माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केले. पारशिवनी व रामटेक तालुक्यातील देवलापार परिक्षेत्रात वाढत चाललेल्या मानववाघ व जंगली जनावरांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देवलापार परिक्षेत्र जनहित संरक्षण समितीच्या वतीने अप्पर तहसीलदार कार्यालय देवलापार येथे शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देवलापार परिक्षेत्र जनहित संरक्षण समितीचे विजय कोकोडे, हरीश उईके, हरिश्चंद्र सिरियाम, महेंद्र बम्हानोटे, रमेश कुमरे, मुकेश दुबे, उमेश उईके, प्रवीण उईके, विनोद मरसखोलने, मोहिन पठाण, सरला खंडाते, सारिका उईके, दुर्गावती सरियाम, रामचंद्र अडमाची, आकाश पंधरे, प्रतीक डोंगरे, राधेश्याम उईके, चिंतामण वरखेडे, धर्मराज वरखेडे, कृष्णा कुमार वरखेडे, धर्मराज कोकोडे, चंद्रकांत कोडावते, निलेश ब्रह्मनोटे, शहारू मरसकोले, विलास उईके, उमेश भांडारकर, छाया भट्टी, कल्पना भलावी, कल्याणी धुर्वे यासह परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, युवक व विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सिटी इंडिया न्यूज साठी शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम, कन्हान.